नमस्कार मित्रांनो, संदीपचे मनोगत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजची ही कथा पावसाच्या सौंदर्याबद्दल नाही, तर पावसाळा आपल्याला काय शिकवतो याबद्दलही आहे. माझा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा. कदाचित मित्रांनो, तुमचाही आवडता ऋतू हाच असेल. पहिला पाऊस पडतो आणि क्षणात संपूर्ण निसर्गच बदलून जातो. कोरडी पडलेली धरती नवजीवनाचे बहरून जाते. झाडांचे हिरवीगार पानं वाऱ्याबरोबर डोलू लागतात. मातीचा दरवळणारा सुगंध मनाला एक वेगळाच आनंद देतो. आकाशात उडणारे पक्षी आणि पावसाच्या थेंबांचा मधुर आवाज वातावरण अधिक सुंदर बनवतो. सुकलेल्या झाडांना, फुलांना आणि वनस्पतींना नवसंजीवनी देणारा हा ऋतू म्हणजे पावसाळा. पशुपक्ष्यांनाही पाणी आणि अन्न पावसामुळे मिळते. पावसामुळेच नद्या, विहिरी, तलाव आणि धरण भरून वाहू लागतात. म्हणूनच पाणी म्हणजे जीवन आणि पावसाळा म्हणजे त्या जीवनाला मिळालेले नवचैतन्य. पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई असते. डोंगर धुक्याने झाकलेले दिसतात. आकाशात उमटणारे इंद्रधनुष्य पाहून प्रत्येकाचं मन प्रसन्न होतं. म्हणूनच या ऋतूत अनेक पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जातात. आणि हो, पावसाळा म्हणलं की गरमागरम वडापाव, टपरीवरचा गरम चहा आणि भाजलेल्या मक्याचे कणीस याची चव काही वेगळीच असते. लहान मुलं पावसात मनसोक्त खेळतात. त्यांच्यासाठी पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, तर त्यांच्या कष्टाचं भविष्य असतं. पण मित्रांनो, पावसाळा जितका सुंदर आहे, तितकाच तो आपल्याला सावध राहायलाही शिकवतो. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नाले, गटारे आणि खाड्यांमधील गाळ वेळेवर साफ करणे सरकारने आवश्यक आहे, जेणेकरून पावसाचं पाणी सहज वाहून जाईल. मित्रांनो, काही वर्षापूर्वी पावसाळ्यात लोणावळा परिसरात एक अत्यंत दुःखद घटना घडली होती. सरकारी इशारे आणि धोक्याचे फलक असूनही काही पर्यटक पाण्याजवळ गेले. सुरुवातीला पाण्याचा प्रवाह कमी वाटत होता, पण डोंगरावर झालेल्या मुसळधार पावसामुळे काही क्षणातच पाण्याचा वेग प्रचंड वाढला. बचाव कार्य सुरू होईपर्यंत काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. निसर्गाच्या शक्तीला मित्रांनो कधीही कमी समजू नका. सरकारी सूचना नेहमी पाळा. काही क्षणाचा आनंद आयुष्यभराचे दुःख बनू नये. समुद्रात भरतीच्या काळात सरकारी सूचना आणि इशाऱ्याचे पालन करा. धोकादायक ठिकाणी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. नद्या, तलाव किंवा नाल्यांमध्ये हार, फुले, प्लॅस्टिक किंवा इतर कचरा टाकू नका. पूजेनंतर हार, फुले ओल्या कचऱ्यात टाका किंवा त्यापासून सेंद्रिय खत तयार करा. टाकाऊपासून टिकाऊ हा विचार स्वीकारूया आणि आपल्या जलस्रोताचे संरक्षण करूया. मित्रांनो, प्रत्येकाने एक झाड लावा, पाणी वाचवा आणि निसर्गावर प्रेम करा. कारण निसर्ग आपल्यासाठी जगतो. आता त्याच्यासाठी जगण्याची वेळ आपली आली आहे. तात्पर्य: पावसाळा आपल्याला आनंद, निसर्गप्रेम, जबाबदारी आणि सुरक्षिततेची शिकवण देतो. म्हणून मित्रांनो, पावसाचा आनंद मनापासून घ्या, पण निसर्ग जपा, स्वच्छता राखा आणि सरकारी नियमांचं पालन करा. तुमचा आवडता ऋतू कोणता आणि पावसाळ्यात तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लिहिलेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संदीपचे मनोगत या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन मनोगतासह.